का हो बाई, कधी येते तर बाई? येणार आहे ना बाबा, 2 दिवसानं येते. हाव काय? अन तुझी सासू येते का? हे म्हणत होते की आई नाही म्हणते म्हणे याचं, आई घरी जाईन म्हणे आणि मी इकडे येईन म्हणे. तर पहिले ते घरी जाणार आहे आणि आईला सोडणार आहे आणि मग येणार आहे. हाव काय? काहून येऊन नाही राहिली ती बाई? आली पाहिजे ना. आता लग किती दिवस झाले आले नाही इथं. ते माझ्या जेठाणी येतील ना, म्हणून ते येत नसन. मग घरी कोणी कोणी पाहिजे ना बाबा. हाव ती आहे हो बाई. काय आहे, दोघंचे दोघं बसले आहे, गप्पा मारत आहे. काय व गप्पा थोडी मारत आहे, कामातच गोष्टी करत आहे. बापालाही काम करून आले तुम्ही दोघंचे दोघं तर. का हो, मंडपाला कधी येते, मंडप कधी टाकते? टाकन ना व, हळदीच्या एक दिवस पहिले टाकन, नाही तर हळदीच्या दिवशी टाकन तो सकाळी. हाव का व, त्याला 1 दिवस पहिले टाकायला लावा ना, मेहंदीच्या दिवशी टाकायला लावा. अव 30 तारखेला टाकायचं म्हणतं का? हाव ना व, मी काय म्हणते, मंडप टाकायला लावा ना, म्हणजे कसं लोक येते जाते तर बसते तिथं मग. हा ठीक आहे ना, मग टाकून घेऊ, पण पैसे जास्त पडतात ना त्याच्या कारण. 1-2 पट्टी तर टाकणी आहे, त्यात काय आहे ना. मस्त एंट्री गेट मस्त नेमंदी सजवायला लावा त्याला. आता जसं लोक सजवते ना तसं करायला लावा, कारण की चांगलं दिसते मग ते. पहा ना बाबा, आई सगळ्या तयारीतच आहे नाही. तू याईलस याच्यात आहे ना, खुशीत आहे ना, सुनील आणायच्या तयारीतलं चांगल्या याच्यात आहे, जोमात आहे तू याई. मग व आता सोनच बाई येऊन राहिल्या, काय करता? तू योगेशला सांग मंडपाचं, योगेशनं हे केलंय ते. तो म्हणे की आज किराणा येतो म्हणे घरी. येईन ना मग, येईन किराणा. बापा बापा, काय गोष्टी करताय? काय नाही व, ये ना, अशाच गोष्टी चालू होत्या. माझ्या शाळा कधी येते? येईन ना व, तुम्हाला घाई पडली आहे नाही. मग व मी स्वतः हाताने गेलतो ना पत्रिका द्यायला. येईनच आता त्याचे कामं संपल्याच्या नंतर. तो अजयन पूजा कधी येणार आहे व? येईन ना, 30 तारखेला येईन बहुतेक. हाव काय, 30 तारखेला येईन आहे ना? हाव ना, दोघांनी सुट्ट्या काढायला लागेल ना म्हणून. हाव बरोबर आहे ना. अरे तुम्ही सगळे इथंच बसले? हाव रे, काय करायला लावतं मग? काय नाही, किराणा आणलाय, तर उतरतो गाडीतून. नाही कुठं ठेवू आई? मी काय म्हणते, सध्याचा इथंच ठेव, मी निवडतो आणि तिकडे भरून ठेवून देतो. हा ठीक आहे ना, चालन. पाय आई, हे सगळं ना घरात लागणारं सामान आहे. 2 पोते तांदळाचे आणून दिले, 2 तेलाची पिपी आणून दिले, चहा पावडर आहे, बिस्किट आहे, कांदे आहे, आलू आहे, आणि जो हिरवा भाजीपाला लागतो तो मी नंतर आणून देईन. आणि ते पाय आई त्यांचा स्वयंपाक करतील, त्यांचं सामान तिकडे ठेवून दिलंय मागच्या साईडले, त्या तिकडे करतील स्वयंपाक. ठीक आहे ना रे बाबू. तू काय भाजीपाला आणायला जाशील काय? नाही रे, तुला जाता नाही येत ना, मेहंदी लावशील आणि हळद लावशील, मग थोडी जाता येते कुठं. 2-3 दिवसाकरता डेअरीवर दुसरा पोरगा ठेवून देऊ, आणि त्या संतोषले आपण घरात घेऊ कामाले. हाव रे, बरोबर आहे ना, चालन, त्याला सांगून देजो मग तसं, नाही का? हा, तो डेअरी फार्मर जो पोरगा आहे त्याला बोलून घेऊ तिकडे, तो पासून 2-3 दिवस डेअरीवर दूध वगैरे विकन, पनीर गिनीर काही बनवणार नाही, मग घरीच लागन तर मग घरीच बनवून घेते पनीर गिनीर. हाव रे, चालेल ना, ठीक आहे ना. आणि 2-3 दिवस त्या काकाला देऊन देऊ, दुकानवाल्या दूध विकतील त्या आपस. हाव रे, चालेल ना, काय होते, जाऊ दे. तुम्ही हे सामान ठेवून द्या इथं अंदर, की मी ठेवून देऊ? नाही रे, आता तांदूळ गिंदूळ डाळून ठेवून देतो, डब्यामध्ये भरून ठेवून देतो, म्हणजे लगेच करायचं काम पडलं की सोपं जाते. तसे तांदूळ चांगलेच आहे बाई, काही निसाईचा लागणार नाही. नाही रे, एक वेळा चांगलीतून गाडून घेतो, म्हणजे बरं राहते. ठीक आहे ना, तू इच्छा काय. भाऊची कधी येते होती ती? येते ना रे, येते 2 दिवसांनी येते. हाव काय, केलं का तिकीट बुक? नाही, ते पहिले तिकडे जाणार आहे, पूज द्यायला जातील आणि मग पूज देऊन येणार आहे. माझ्या सासूबाईला घरी सोडणार आणि मग येणार ते. हाव काय, मला वाटलं डायरेक्ट इकडेच येते काय. नाही रे, त्यांच्या घरी सोडा लागते ना म्हणून. चला मग, मी टेलरजून कपडे घेऊन येतो. हाव रे, ठीक आहे ना. योगेशची लय धावपळ होते व, एकट्याला सगळं करावं लागते नाही. मग आता काय करतं, भाऊ घेऊ असता तर करू लागलं असतं धावपळ. हाव ना, आता काय करतं. आता माझ्या पोराली यायचं होतं लोकड, तर म्हणे सुट्टी भेटत नाही, असं होत नाही तसं होत नाही. जाऊ दे ना व, तोही काय करण. आणि कसं नवाड्या माणसाला माहीत नाही राहत ना, कुठं काय भेटते कुठं काय नाही भेटत, तर सगळं पाहा लागते. हा व, बरोबर आहे ना. मी तर त्याला म्हणत होती, मस्त कॅटरसवाल्याला जेवण सांग बाबू, तर ऐकत नाही पोट्ट. घरीच बनवतो, त्याला धावपळ करायच लागली नसती ना. मग आई, ते कॅटरसवाला जेवण सांगतं तर काही डोक्याला ताप नसता. आता ह्या बायावर लक्ष ठेवा आणि सगळं करा, असं करा तसं करा. किती टेन्शन असते ते. नाही व, सगळं सामान वेगळं वेगळं काढून ठेव ना. या दिवशी हे बनवायचं, त्या दिवशी ते बनवायचं, असे वेगवेगळे पोते भरून ठेव, म्हणजे त्या किती नापस त्यांच्या हातानं. हा बाई, तसंच करून ठेवा लागन. पाय ना, या पोऱ्यानं किती बिस्किटचे पुढे आणले बरं. त्याला वाटलं लागन. जाऊ दे ना व, कुठं बाहेर जाते ते, 1-2 पॅकेट जास्त अशी राहिले ना तरी परवडते. हा व, ते तर आहे. चला पापा, आता काम आलं, आता बसलो तर रिकामे, तर आता काम आलं, चला आता काम करू. हाव ना, चाल ना, काम करू. मला तर लयच गरमी होऊन राहिली आता सध्या. आता थंडी पडत नाही बाबा, असं वाटते ना की आरामच करा. काय माहीत बाबा कसं हे ना, प्रेग्नेन्सीमध्ये तर सारा निवड पसाराच पडला राहते. मॅ काय करू, काही समजत नाही. हे घरी राहत नाही ना, 1 दिवसही घरी राहत नाही. निवड काम काम काम, काय करते काय माहिती. काय झालं व, काय बडबड करते? काय नाही हो, मला काम करायची इच्छाही होत नाही, काय करू. मग तुला कोणी म्हणते का की काम कर की काही कर? मी तर 1ही दिवस घरी राहत नाही. जाऊ दे ना, मी कोणता ड्युटीवर करतो की काही, की घर राहणार आहे. आता तर काकूच्या घरी लग्नही आहे, तर मला त्या लग्नातही काम करायचं आहे. हाव का व, तुम्ही लग्नात बिझी राहायसान मग. तुलाही बोलवलं आहे ना मस्त,
ये मेहंदीले हळदीले लग्नाले. हां तुले बरं वाटन थोडंसं, बाहेर फिरशीन हिरशीन तर. आता पाहिन बा काय होते तो. ये ना, तिथं सगळे आहे काळजी घेणारे. काय रे करतं काकून तसंही चांगलं आहे, 2-3 दिवस जेवण इकडेच करा म्हणे लग्न होईपर्यंत. हाव का व ठीक आहे ना मग चाललं जाऊ. दादाले वहिनीले बोलवलं आहे ना, तर मग वहिनीसोबत येऊन जाजो तू. ठीक आहे ना तसंच करा. झाला का स्वयंपाक? हा व झाला ना स्वयंपाक. वाढ मग ताटगीट. हा व वाढतो ना. का व इकडे मंचुरियन भेटतात का? नाही व इकडे गावात कुठं मंचुरियन भेटते. मग चालते का मंचुरियन खायला रात्री? तर मंचुरियन खायला जाऊ काय? मग काय करतो? पिक्चर पाहायला चलता का? कुठं व एवढे 3-4 घंटे वेळ नाही आहे मला. थोडंसं संध्याकाळचा एखाद्या घंट्याचा वेळ भेटू शकते. ठीक आहे ना मग मंचुरियनच खायला जाऊ. मस्त खाऊन पिऊन येऊ तिकडे ना. ठीक आहे ना मग. राणीला घेऊन घेजो मग. ठीक आहे ना राणीला बी घ्यायचं आहे का? ठीक आहे मग राणीला घेऊन घेऊ. मग तू वहिनीला सांगून द्या आता, म्हणा की संध्याकाळी राणीला घेऊन जाईल. मी तयारी करून ठेवतो राणीले. हा बरं ठीक आहे ना. जाऊ मग 7 वाजता. ठीक आहे ना मग 7 वाजता जाऊ. चाल मग तू ताटवाड, मग मी डेअरी येऊन लवकर येईन आणि मग जाऊ आपण. हाव ना मॅनवराले चांगले सगळ्या इच्छा पूर्ण करतो मी. चला मस्त मंचुरियन नूडल्स खायला जाऊ आम्ही. पण मला नाही आवडलं. हे राणीला घेऊन का चालायचं म्हटलं. पण जाऊ दे, आम्ही गेलो असतो आणि तिला माहिती पडलं असतं यांनी नूडल्स मंचुरियन खाल्ले, तिला बरं नाही वाटलं असतं. चाल बाबा ताईला सांगतो राणीला घेऊन जाईल म्हणून. काय बाबा गावात लोक सगळे शेतात तिकडे तिकडे जाते आणि हा पाणीवाला एवढा लेट पाणी सोडते. बरं झालं घरी होते तर पाणी तरी भरणं झालं, नाही तर कोण भरलं असतं पाणी. आता माझ्या घरी कोण घर राहते बरं? सगळे शेतात जाणारे लोक. कंप्लेंटच करा लागण पाण्याची, सगळ्याला सांगा लागण बाई. आला का होता नळ? हाव आला ना पाणी. हाव ना तुमचं झालं की सांग जा, मग मी नळी लावून घेईन. तुम्ही बी नळी घेत जा ना ताई, लावून घेत जा ना, भरून घेत जा अंदर पाणी. नाही व आता कसं सवय पडून गेली आहे ना पटपट न्यायची, आणि त्या नळीला धीरे धीरे पाणी येते अंदर. हाव ते तर आहे, पण मोटर लावली असती तर मोटरनं पटकन आलं असतं ताई. जाऊ दे ना, कुठे पैसे नाश करायला परवडते काय? तुम्ही किती विचार करते तो ताई? मग अश्विनी विचार नसता केला तर संसार केला असता का बिचारे? 1-1 रुपया वाचवा लागते व जर भागते तर मग भागत असतो. मग आईच्या घरी तर गव्हर्नमेंट नळावून पाणी आणा लागत होतं, आता तरी घरातल्या घरात नळ आहे आपल्या. हा व ताई बरोबर आहे ना. तर मग आईच्या घरी कसं किचनमध्येच पाणी येते होतं, तर मला काही सवय नाही, तर त्या कारण मी नळी आणायला लावली आणले. आता बरोबर आहे ना, प्रत्येकाचा आपला आपला हे असते. प्रत्येकाला कसं आवडते, कोणाला कसं आवडते, आणि सगळ्यांचा वेगळा वेगळा स्वभाव असते नाही. हा ताई तेच तर, म्हणजे घरची आई वडिलाच्या घरची परिस्थिती नव्हती, नवऱ्याच्या घरी आल्या नवऱ्याच्या घरी परिस्थिती नव्हती, त्या कारण काही हे नाही केलं त्याचं. हा व ताई बरोबर आहे. सांगतो मी पाणी झाल्यावर नळी लावून घेजो मग. हा ताई लावतो ना. मी काय म्हणत होती ताई, आम्ही संध्याकाळी की नाही मंचुरियन खायला चाललो, तर राणीची तयारी कर जा, राणीला सांग जा. हाव का व बाहेर झाली काय? हाव माहिती नाही इच्छा होऊन राहिली मंचुरियन खायची, तर मग हे म्हणे ठीक आहे म्हणे चालला जाऊ मंचुरियन खायला. राणीला कशाला नेतं व, राहू दे ना, तुम्ही जा ना दोघंचे दोघं. नाही व ताई नेतो ना, काय होते. ठीक आहे मग करा, मी तिची तयारी किती वाजता चालले? 7 वाजता जाऊ. हाव का व 7 वाजता चालले काय? ठीक आहे ना मग जा. ठीक आहे मग पाणी झाल्यावर आवाज द्या, मी येतो नळी लावतो. हाव ठीक आहे ना. आता तिला जर म्हटलं असतं की बाहेरचं खाणी लागत प्रेग्नेन्सीमध्ये, तर अजून जीवार आली असती तिची, म्हणून तिला काही सांगलं नाही, तिला काही म्हटलं नाही. तिला समजायला पाहिजे ना, बाहेरचे लोक कसे किती केमिकल आणि हे ते टाकते, घरी बनवले असते ना. पण जाऊ द्या, आता तिला खायची इच्छा झाली आहे, बाहेर जायची इच्छा झाली आहे, जाऊ दे बाबा. आता तिच्या मायबापाच्या घरी कशी तिला सवय आहे ना पाणी भरायची, गिरी भरायची. आपल्या आईवडिलाच्या घरी आपल्याला सवय होती. आपण गावात राहणाऱ्या लोकांना पहिल्यापासूनच सवय राहते पाणी भरायची, हे करायची ते करायची. आणि माझ्या आईवडिलाच्या घरी तर गव्हर्नमेंट नळावून पाणी आणायला लागत होतं. ती सकाळी 5 वाजता पाणी यायचं, माझी आई तर मला झोपमधून उठवायची, जाय म्हणे पाणी आणायला, मी स्वयंपाक करतो. तर मला तर तेच खुशी झालती की माझ्या घरात तरी नळ आहे बापा. आणि तर तेवढीच खुशी झालती मला तर. कधी विचारही नाही केला नळी आणतो की काय आणतो. तर मी काय प्रेग्नेंट झालती काय? पण माझ्या व्यक्ती कोणाने आणलं, माझी सासू कधी काही बोलली नाही, हे करू का ते करू का, नाही अजिबात नाही बोलल्या. मी माझ्या 8व्या महिन्यापर्यंत काम करत राहिली, तेव्हा मी 8व्या महिन्यात माझ्या माहेरी गेली, म्हणून काम सुटलं, नाही तर काही सुटलं नसतं बापा. असं राहते प्रत्येकाचा वेगळा वेगळा काळ. चला बापा तिला सांगतो नळी लावून घे म्हणून. चला बापा नळीनं पटकन पाणी भरणं होऊन जाते, ताई भरत नाही. आमच्याकडे 1 दिवसाच्या नंतर पाणी येते ना, तर भरून ठेवा लागते. घरात भरा बाहेर भरा, बरीच भरून ठेवा. पाहतं बरं झालं की तांदूळ गाऊन घेतले आपण तर. हा ना बरं राहतेच ना, त्याच्यात सोंडे सांडे राहतेच राहते, गाडून घ्यास लागते. जरी ते पॅक येते ना तरी त्याच्यात होतच राहते. मग 1 कट्टा तू काढला 1 कट्टा मी काढला, झालं आपलं का. मग आपल्याला काम करायला काही टाइम लागते काय? हाव ना, लय कामाचे तुम्ही दोघी बहिणी. मग स्वयंपाक बाया कशाला सांगितल्या? तुम्ही दोघीनं स्वयंपाक केला असता.
हाव ना, केला असता ना, पण आम्हाला भाई इकडे तिकडे पाहा लागते ना जरा, म्हणून नाही तर केलाच असता स्वयंपाक. पहिले काय बाया घ्या सांगत होते, आताच बाया सांगते, कारण कोणी काम करू लागत नाही म्हणून. हाव ना बिचारे, पहिले वऱ्हाडी आहे तर काम करू लागे बिचारे, आता तर कोणीच काम नाही करत ना, हालत नाही थोडंसंही. तसंच आहे आता काही कोणाची मया नाही कोणाची दया निवडली आहे. त्यांना त्यांचा नट्टा पट्टा आणि गोष्टी गोष्टी बस. आम्ही काय घरी काम करा, तुमच्या घरी आल्यावर काम करा काय, म्हणून कोणी कामही नाही करू लागत. तसंच आहे ना लोकांचं, काय करतं का व चकली लड्डू बनवा लागन काय. आता पाय ना, तुला वाटत असेल तर बनवा, नाही तर मग राहू दे. का व तो चिवडा बनवायला तो माणूस येणार होता ना, कधी येते? येते व उद्या येते, तू उद्या बनवून देते चिवडा लड्डू. मी म्हटलं चकली गिकली बनवा लागन का बा, करंजा गिरंजा थोडा थोडा बनवून घे. हाव का व, मग उद्या बनवून घेऊ थोडं थोडं, पटकन बनवून जाईल. तू आहे, मी आहे, आरती आहे. हां हाव चालेल ना, बनवून घेऊ, त्यात काय आहे. तू असली ना मलाही सपोर्ट होतो तू या. मग बहिणी बहिणी कायले म्हणते नाही काय. हाव त्यालाच आधार आहे बाई, मला काय सांगू. आई गेल्यापासून तू माझा आधार बनली, मी ती आधार बनली. हाव तसंच असते, कोणीच कोणाचं नसते, काही भावजही नसते कोणाची ना, भाऊ असते. बहिणी बहिणीचा लय सपोर्ट असते. तू माझ्या सुखादुखात धावून येतं तर मी येईनच ना तुझ्या सुखादुखात. हाव काय करतं आता पाहिजे. मी किती दिवस झाले तुझ्या घरी आली आहे, पण आला का माझ्या पोराचा फोन नाही येत ना, नाही येत बाई. त्याला काही वाटतच नाही माझ्याविषयी. जाऊ दे ना व, कशाला रडती आहे. नाही व वाटते थोडंसं मनात, काय करतं तर काय माहिती बाई. माझ्या सुनील तरी आला काय माया, हां कधी केला काय फोन, आई कशी आहे, काय आहे काय नाही आहे. जाऊ दे ना, कोणा आपला विचार केला काय नाही केला काय, कशाला तू एवढं लावून घेतं म्हणाले. हां तिचा फोन केला ना आणि त्याच्या फोन केला ना, काय बिघडणार आहे. नाही व माझ्या मनात तर येते ना. हां तू सांगतं तिला फक्त काम दिसते माझ्यापासून, काम दिसते बस, दुसरं काय नाही. एक कामाला बाईसारखी ठेवते मला. जाऊ दे ना व, कायले एवढं हे करतं. हां मी आहे ना, ती नाही वागत असेल तर मी वागवतो तुले. नाही व वागवते गिगवते, पण बोलते ना बाई, लय बोलते. जाऊ दे ना, मग तू रडते कशाला आहे. हां नाही व येते ना, थोडंफार तर वाटते. आता आपले आई बाबा असते, आपली भाऊजही चांगली असती, आपण गेलो असतो तिच्या घरी. हां जाऊ दे ना, आता काय करतं. हां ते नालायक निघाली आपली भाऊजही तर. राहू दे, जास्त रडू नको, उगी आहे काही एवढं हे नको मनाला लावून घेत जाऊ. मी आहे, काही टेन्शन नको घेऊ. ते कधी वाटलं ना, तू बिंदास आहे माझ्या घरी, माझ्या घर होय, माझ्या पोराचं काही आहे नाही. तू काही एवढा लोड घेऊ नको. मी काय माझ्या सुनीची गॅरंटी देऊ शकत नाही बाई, की ते चांगली निघन की नाही निघन. हां त्या कारण काय करतं. हा व ते तर आहे, काय करतं ह्या सुनायचं असतं भरोसा नाही बिचारे. त्यांना हे समजत नाही की आपल्या आई वडिलांनी कोण पाहिन बरं. हां ह्या जर अशा वागतील तर हां त्यांचे मायबाप असतं चांगले संस्कार देत नाही, चांगले संस्कार दिले असते तर कायले त्या पोरीनं असं केलं असतं बरं. जाऊ दे, एवढं काही टेन्शन घेत नको जात जाऊ. मस्त ती पेन्शन आहे. हां मस्त एन्जॉय करत जाई तू, काय मरमर करतं. नाही व काही करत नाही मी तसं. मस्त राहावा खावा, आपल्याला जे वाटलं ते बनवून खाऊन घ्यायचं, काय एवढं लोड घेत बसायचं. नाही व तसं तर खाप्याला देते ते, पण ते बोलतेच ना व, आणि सगळं काम महावर सोडून चालले जाते बिचारे. मग सांग ना तिले नोकरी सोड म्हणा. नाही सोडत ना ते नोकरी, तुला तर माहिती आहे पैशाची लय हाप आपल्याला येते. हा ना व बरोबर आहे ना, नोकरी करायला जाते आणि मस्त तिकडे एन्जॉय करते नाही. मग व महिन्याच्या महिन्या मॉलमध्ये जाईन, शॉपिंग करून येता येता खाऊन पिऊन येते. आणि मग म्हणते मला भूक नाही आहे, करून घ्या म्हणते भाजी भाकरी करून घ्या म्हणते. कधी म्हणत नाही की दिवसभर मी पोराला वागवते, तर म्हणत नाही दिवसभर की नाही माझी सासू थकत असन की काही नाही म्हणत. हाव का व यूज दे पाहतोच तिले आता. नको व माय काही नको बोलतो तिले, नाही तर ते भांडण घरी गेल्यावर जातेच म्हणते, घर सोडून जातेच करते. हाव का व मग जाऊ दे ना तिले. नाही व माझ्या पोराचं लय मन गुंतलाय तिच्यात. मग आता काय करतो असा. काय नाही बापा, आता जेवढं आयुष्य आहे तेवढं कहाण नाही कसं तरी. काय मरू मरू काही राहू नको, तुला वेगळं राहायचं असन तर वेगळं राहून जाय. नाही व लोक काय म्हणतील. नाही व आता कुठं मी ह्या वयात वेगळी राहू माय, राहू दे. मग कशाला एवढं टेन्शन घेतं. हां काय झालं तुमच्या दोघी बहिणीले, कायले इमोशनल झाल्या तुम्ही. काय नाही व आलं मावशीच्या मनात थोडंसं. जाऊ दे ना मावशी, कायले टेन्शन घेतं. हां तुला तर म्हटलं कधी ये माझ्या घरी. नाही व बेटा काही नाही झालं. मग कायले रडत होती तू. हां मी हाय ना तुला, टेन्शन नको घेत जाऊ तू. मी ना तर पाय आरतीला समजून दिलाय की बाई सासूचं केल्यानं काही तू मास कमी नाही होणार आहे. थोडंसं करशील हे करशील, चांगलं वागशील तिच्यासोबत तर देव तुझे चांगलं करत. नाही तर मग तुझ्या भोवती पवाडे येतात. मग तुम्हाला सगळ्या पुण्य पापाचा सगळा हिस्सा तुम्हाला इथंच निवड करायचा आहे. वरतं जाऊन कोणालाच काही फेडणं नाही आहे. त्या कारण तुम्ही चांगलं वागा, तुमच्यासोबत चांगलं होईल. तुम्ही वाईट वागसान तुमच्यासोबत वाईट होईल. त्या कारण सगळ्यांना आपलं पुण्य आपलं पाप जपून हे करा. माहिती तेच सांगणं होतं, जेव्हा आरती सासरी गेली ना तेव्हा तिला सांगलं बाई सासूचं मन काही दुखू नको कधीच. तू आज दुसऱ्याच्या मायचं मन दुखवशील, उद्या कोणी ना कोणी तुझ्या मायचं मन नाही दुखवईन ना. हा व ते तर बरोबर आहे, पण आपण कोणाचं मन दुखवलं बिचारे. मग माझ्या सुनीच्या मायले नाही समजत काय की आपल्या ही पदरी पोरग्या येईन कोणी आपल्याला मन दुखायले. जाऊ दे ना, त्या बायाला समजत नाही तर काय करतं. हाव ना बरोबर आहे ना, जाऊ दे आता काय करतं. पण तू एवढ्या गोष्टी आता मला सांगते, कधी सांगितल्या नाही. जाऊ दे व काय सांगणार होती, पण तू आपल्या बहिणीचं तर मन हलकं करू शकत होती ना. जाऊ दे ना आता केलं ना. लयच इमोशनल आहे बाबा तुम्ही दोघी बहिणी. चला आता जे कामं राहिले ते करून घ्या पटपट. हा व करतो ना. असं आहे बा मंडळी, तुम्ही पण
तुमची जर मुलगी असन तर मस्त तिला समजवा, बाई सगळ्यांसोबत चांगली राहा. आणि तुम्ही एखादी सासू असन तर नेमंदी वागा आपल्या सुनीसोबत. सुनीला त्रास नका देऊ. आपण कितीही म्हटलं की आपण त्रास नाही देऊ, पण ते समोरच्या घरची पोरगी येते, तिचे विचार आचार सगळे वेगळे असतात आणि त्यांच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार पण असतात, नाही का? तर पहा पोरी, हो तुम्ही नवीन सून होणार असन तर चांगलंच वागा सासूसोबत. तिनेही सहन केलेलं असते, तुम्हालाच थोडी करा लागते. हां, आता उरला प्रश्न तर एका हातानं टाळी नसते वाजत. हां, चला मग मंडळी, भेटू उद्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी लता गाव कॉमेडीला. भेटूया, बाय. आणि छान छान कमेंट पण करा, तुम्ही फक्त बघतातच व्हिडिओ.